सो बऱ्याचदा हल्ली आम्ही एक कॅटेगरी ऑफ पेशंट्स बघतो, की इन्शुरन्ससाठी काही गोष्टी त्यांनी डिस्क्लोज केलेल्या नसतात. हं. टू गेट कन्सेशन्स फॉर द इन्शुरन्स. सो काही सर्टन मेडिकेशन्स आणि काही किंवा कधी-कधी फॅमिली बरोबर आम्ही पेशंट बघत असताना ते ॲडिक्शन्स लपवण्याची टेंडन्सी असते, की फॅमिलीला माहिती नसतं दॅट द पेशंट इज स्मोकिंग ओर ड्रिंकिंग. So, I still feel that your anesthetist should know practically everything about what you're taking or what medications you're taking, what addictions you have, what diseases you have. तुमचा आधीचा अनेस्थीशियाचा एक्सपिरियन्स कसा होता? काही आधी अनेस्थीशिया झाला आहे का? आणि छोट्या-छोट्या प्रोसिजर इन्क्लुडिंग तुमचा डेंटल काही प्रोसिजर झालेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काही रिएक्शन्स आलेल्या आहेत का? काही ॲलर्जिक टेंडन्सीज आहेत का? व्हिच कॅन इन्क्लूड फूड ॲलर्जीज. आणि इव्हन तुमच्या काही टेंडन्सीज आहेत लाइक तुम्हाला डस्ट ॲलर्जी आहे किंवा तुम्हाला पोलन ॲलर्जी आहे, ज्यामुळे खूप सिग्निफिकंट रेस्पिरेटरी चेंजेस तुम्हाला होतात, इन्हेलर्स लागतात. या सगळ्या गोष्टींचा अनेस्थेशियावरती परिणाम होतो. म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही सांगा, वेळ घ्या, त्याबद्दल डिस्कस करा आणि युअर अनेस्थेटिस्ट विल गो मोर प्रिपेअर्ड टू मेक इट व्हेरी सेफ फॉर यू.